नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मंडळी, आज मी बनवणार आहे काबुले चणे. तर खूप सोप्या पद्धतीने काबुले चणे मी इथे दाखवणार आहे. वाटण इथे सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि हे चणे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि आता हे मी स्वच्छ धुवून आणि एका कुकर मध्ये घालते. कुकर मध्ये व्यवस्थित पाणी टाकून आपल्याला ह्याची एक शिट्टी फक्त घ्यायची आहे, जास्त शिट्टी घ्यायची गरज नाही. एका शिट्टी मध्ये आपले हे चणे छान शिजले जातात. कुकर मध्ये मी चणे घेतलेले आहे. बघा, फक्त एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे. जेमतेम फक्त चण्याच्या बरोबरीने पाणी आपलं आलेलं आहे. यामध्ये अर्धा टीस्पून घालायचे आहे हळद आणि थोडंसं घालायचं आहे मीठ. 1 टीस्पून मी मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आणि कुकरची एक शिट्टी आपल्याला काढायची आहे. कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे. थोडंसं पाणी मी इथे गरम होऊ देणार आहे, त्यानंतर झाकण लावणार आहे. पटकन शिट्टी होते. हे बघा, वाफ तयार झालेली आहे. पाणी मस्त गरम झालेलं आहे. चणे यामध्ये पूर्ण असे मिक्स करून आणि आपल्याला लावायचं आहे झाकण. एक शिट्टी फक्त कुकरची आपल्याला घ्यायची आहे. कुकरची शिट्टी झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. तर कुकर आपला थंड होईपर्यंत आपल्याला वाटण करायचं आहे. मिडियम साईजचा एक कांदा मी इथे घेतलेला आहे कापून. जाडसरच मी कापलेला आहे कारण आपल्याला वाटायचा आहे. 8-10 इथे लसणाच्या पाकळ्या आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. एवढंच वाटण आपल्याला फक्त हे करायचं आहे. थोडंसं पाणी घालून आणि आपल्याला एक बारीक पेस्ट याची तयार करायची. इथे आपले कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट ही तयार झालेली आहे. वेळ तुमच्याकडे असेल तर मात्र संपूर्ण कुकर थंड होऊ द्या. हे बघा, चणे मस्त आपले शिजलेले आहेत. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचंय. तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला ही पेस्ट करून घेतलेली आहे कांदा, लसूण आणि आल्याची, ती टाकायची आहे. कच्चा कांदा आहे त्यामुळे आपली कच्च्या कांद्याची पेस्ट आहे, तर व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. दोन चिमटी घालायचा आहे हिंग. अर्धा टीस्पून घालायची हळद. तिखट तुम्ही जर फिकी काढणार असाल संपूर्ण भाजी केल्यानंतर तर तिखट आपल्याला नंतर घालायचंय. आणि जर तुमच्याकडे कोणी फिकं खाणार नसेल तर मात्र याच तेलामध्ये हे जे काही हळद आणि हिंग टाकलं तेव्हाच तुम्हाला रस्सा भाजीचा मसाला घालायचा आहे. पण मला यातली फिकी भाजी थोडीशी काढायची आहे बाजूला, म्हणून मी रस्सा भाजीचा मसाला नंतर घालणार आहे. कुडून घेतलेले काबुली चणे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. चणे उकडताना आपण मीठ घातलेलं आहे, तर ते ध्यान मात्र आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, अन्यथा मीठ घालायचं नाही. तर मी आता ह्यातली फिक्की भाजी आधी काढून घेणार आहे आणि त्यानंतर तिखट घातल्यानंतर जर थोडंसं मीठ मला कमी वाटलं तरच मी मीठ घालणार आहे. लहान मुलं जर आपल्याकडे खाणारे असतील तर आपल्याच चवीचे पदार्थ ते खाऊ शकतात. फक्त आपल्याला तिखटाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला नंतर घालायचं आहे. बाकी हेच मसाले, हीच चव मुलांना सुद्धा आवडते आणि मुलं खूप आवडीने खातात. फक्त तिखट खात नसतील तर मात्र आपण तिखट नंतर टाकू शकतो. त्या पद्धतीने तिखट आपण नंतर टाकलं तरी सुद्धा आपली भाजीची टेस्ट बदलत नाही. त्यासाठी मी आज ही संपूर्ण भाजी एकत्र केलेली आहे आणि यातलीच फिक्की भाजी माझ्या नातीसाठी काढून आणि बाकी भाजीमध्ये मी रस्सा भाजीचा मसाला घालणार आहे. तर हे बघा, संपूर्ण भाजी मस्त उकळलेली आहे. यातली मी काही फिक्की भाजी काढून घेणार आहे. आहे रस्सा भाजीचा मसाला. हे मसाले भाजलेले असतात त्यामुळे तेलामध्ये आपण जास्त वेळ तसेही परतवत नाही. तर अशाच पद्धतीने जरी तुम्ही मसाले भाजीमध्ये घातले तरी सुद्धा तुमच्या टेस्ट मध्ये काहीही बदल होत नाही, कारण टेस्ट आपल्या मसाल्यांची असते. 1 चमचा मी घातलेला आहे रस्सा भाजीचा मसाला आणि 1 चमचा मी घालते तर भाजीला ग्रेव्ही येण्यासाठी, घट्टपणा येण्यासाठी तो 1 चमचा मी इथे मसाला घातलेला आहे. आता हे मसाले व्यवस्थित आपल्याला त्या चण्यामध्ये मिक्स करायचे आहे.
मिक्सरच्या भांड्याला जेवढं आपलं हे पेस्ट लागलेली होती एवढंच मी अगदी 2 टीस्पून पाणी फक्त त्याला सगळ्या बाजूने मिक्सरला धुवून आणि ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, वाटणाचंच पाणी. यापेक्षा जास्त तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही नक्की करू शकता, पण ह्या पद्धतीने ही भाजी चण्याची नक्की करून बघा मंडळी. व्यवस्थित आपली भाजी उकळलेली आहे, तर या पद्धतीने छोले नक्की बनवून बघा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडल्याशिवाय राहणार नाही. आजची आपली इथे ही काबुली चण्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी सोप्या वाटणाची छोल्याची या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडल्यास इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.